नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. चला मैत्रिणींनो, आज पाहूया फोरटक्स ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं. तर हा आहे आपला मापाचा ब्लाऊज. आता लगेचच तुम्हाला या ब्लाऊजच्या मापावरून मापे कशी घ्यायची ते पण तुम्हाला दाखवते मी. तुम्ही समोरच्या बाजूने पण उंची मोजू शकता, बॅक साईडने पण उंची मोजू शकता. 13 इंच उंची आहे या ब्लाऊजची तयार. 1 इंच आपल्याला त्यामध्ये ॲड करून 14 इंच घ्यावी लागणार आहे. त्यानंतर याची चेस्ट मोजूया. तर काय करायचं आहे, एका बाजूने ज्या बाजूने हुकं आहेत काखेपासून हुकपर्यंत असं मोजून घ्यायचं. किती येते ते पाहायचं. 9 इंच येते. 9 इंच येते. तर 9 इंच हा कोणत्या संख्येचा चौथा भाग होतो, तर 36 इंचचा चौथा भाग 9 इंच होतो. म्हणजे संपूर्ण चेस्ट जी आहे ती 36 इंच आहे. तर 36 इंचच्या निम्म 18 इंच. तर हुकं लावून पुन्हा एकदा कन्फर्म करून घ्यायचं हे 18 इंच भरतंय का, या काखेपासून या काखेपर्यंत. टाईट व्यवस्थित टेप ठेवायचा आहे. ब्लाऊज पण व्यवस्थित सरळ असं इकडे तिकडे तिरकं व्हायला नको. आणि अशा पद्धतीने पाहून घ्यायचं आहे 18 इंच येते का, बरोबर 18 इंच येते. म्हणजे आपली जी चेस्ट आहे या ब्लाऊजची ती 36 इंच आहे. तर अप्पर चेस्ट जी आहे ती 36 इंच आहे. तर कापड इथे मी सरळ करून घेतलं आहे. आता मोजलेली मापे कापडावर टाकून घेऊ. 13 इंच आहे, 14 इंच घेतलं मी, 1 इंच ॲड केले त्यामध्ये शिलाई मार्जिनसाठी. त्यानंतर सरळ करून घेतलं. इथं पहा अशी रेषा शोल्डर लाईनसाठी 5 इंचाचं शोल्डर मी इथे घेते आहे, कारण गळा ओपन आहे पाठीमागचा. गळा पण 2च इंचाचा घेते आहे. बाकीचं उरलेली आपली शोल्डर पट्टी 5.5 इंच मुंडा घेते आहे इथे, कारण गळा रुंद आहे, पाठीचा मोठा आहे आणि नॉड पण लावायचे नाही, म्हणून 2 इंचाचाच मी गळा इथे घेतलेला आहे. 9 इंच चेस्टचं इथं मार्किंग करूया. 2 इंच शिलाई मार्जिन घेऊया. आणि आता जी वेस्ट आहे आपली, म्हणजे कमरेचं जे माप आहे पोटाचं, ते मी इथे मोजून घेते पहा. तर या हुकपासून पलीकडच्या जिथे लूक असतात तिथंपर्यंत असं सरळ व्यवस्थित टेप आणि ब्लाऊज दोन्ही असं व्यवस्थित ठेवून मोजून घ्यायचं पहा. तर संपूर्ण अंतर 32 इंच येते. 32 इंचचा चौथा भाग 8 इंच होतो. 8 इंच इथे मी टाकून घेतले. 1 इंच शिलाई मार्जिन, पुढे 2 इंच शिलाई मार्जिन. 1 इंच जो आहे तो आपला डार्टसाठी घेतला आहे. पाठीच्या बॅक साईडला जो डार्ट मारतो ना आपण, त्यासाठी तो 1 इंच वाढवून घेतलेला आहे. 1.25 इंचच इथे मुंढा खोली देणार आहे मी. मुंढा राऊंडसाठी 1.25 इंचावर घेतले. त्यानंतर वरतून असा मध्यावर टेप दुमडून घेतला आहे. इथून सुद्धा मध्यावर असा टेप दुमडून घ्यायचा आणि बरोबर पहा जिथून शिलाई मार्जिन आहे तिथून घ्यायचा आणि अशा पद्धतीनं मुंढा राऊंड इथे आखून घ्यायचा. थोडंसं खाली घ्या पलीकडच्या बाजूने 1.5 इंच, म्हणजे रिंकल्स येणार नाहीत काखेत. आणि आता हे झालं आपलं मुंड्याचं मार्किंग. आता गळ्याचं मार्किंग करून घेऊ. तर गळा नेहमी मी तुम्हाला सांगते वरतून मोजायचा नाही. जी गळ्याची पट्टी आहे ती मोजायची. 1 इंच त्यामध्ये शिलाई मार्जिनसाठी ॲड करायचा आणि उरलेलं जे वरचं अंतर आहे तो आपला बरोबर मापाचा गळा निघतो. शिलाई मार्जिन जे आहे त्यामध्ये तुम्ही 1.5 इंच सुद्धा घेऊ शकता. तुम्हाला जितकं अडकवायला लागतं तेवढं तुम्ही घ्या. ज्यांना 1 इंच लागतं त्यांनी 1 इंच घ्या. आता हे झालं बॅक साईडचं मार्किंग. आता याचं आपण कटिंग करून घेऊया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे याचं कटिंग कसं केलं आहे तुमच्या लक्षात येणार आहे. अतिशय सुंदर ब्लाऊज तयार झाले होते फिनिशिंगमध्ये. तर अशा पद्धतीने पहा खाली जे एक्स्ट्राचं अंतर होतं सरळ करण्यासाठी कापड ते कट केलं. त्यानंतर इथे पाठीमागच्या डार्टसाठी मार्किंग करू. 4.5 इंचावर आडवं. उभा तुम्ही 4 इंचाचा 5 इंचाचा कितीचाही घेऊ शकता, फक्त गळ्याच्या खाली घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं दोन्ही बाजूने अर्धा इंच अंतर सोडून बरोबर 1 इंच अंतर जे आपण इथे वाढवलं आहे ते इथे कवर करून घेतलं आहे. एवढा टक्स आपल्याला मारायचा असतो. तो टक्स मारल्यानंतर या बाजूने असा कोन खाली निघतो, तिरकं होतं, मग रिंकल्स झोळ पडण्याची शक्यता असते. म्हणून जे तिरकं आखलं आहे ते कट करून घ्यायचं आपल्याला. म्हणजे टक्स मारल्यानंतर ही जी बाजू आहे ती अशी खाली लोंबल्यासारखी होत नाही किंवा कुठेही रिंकल्स पडत नाहीत. अगदी सरळ तयार होते पहा ही बाजू. आलं लक्षात. आता हे झालं बॅक साईडचं मार्किंग. गळा आपण शिवतेवेळी कट करूया. आता समोरचं मार्किंग करून घेऊ. आता 2 अस्तर जे आहेत ते एकमेकावरती अंथरलेले आहेत. तर आता जे सुट्टे पदर आहेत ते एकमेकावर बरोबर आलेले नाहीत, म्हणून इथे मी ते जिथे बरोबर आलेले आहेत तिथे सरळ मार्किंग करून घेते. ते अशासाठी की इथून पुढे आपलं जे आहे ते शिलाईसाठी जे आपण कटिंगसाठी पार्ट टाकणार आहोत तो इथून पुढे आपल्याला मार्क करायचा आहे. आता हे अर्धा इंच कशासाठी घेतले, या 2 रेषा का आहेत
तर अर्धा इंच जे आहे ते आपले हुकाई पट्टीसाठी घेतलेला आहे. आता पाठीमागचा पार्ट जसा आहे तसा आपल्याला ॲज इट इज मार्क करून घ्यायचा आहे, पण तो अलीकडचं जे दोन्ही रेषेंच्या मधलं अंतर आहे अर्धा इंच, ते समोरच्या हुकाई पट्टीसाठी आपण घेतलेलं आहे. आता सर्व जे आहे ते असं आहे असं आपण आखून घेऊ. जसा बॅकचा पार्ट आहे, गळ्याचं वगैरे जिथे आपण हे केलेलं आहे, नॉच दिलेला आहे, ते करायला विसरायचं नाही. त्यानंतर रेषा अशा सरळ करून घ्या, म्हणजे कट करताना मापे पण सरळच निघतील आपली. मुंडा परत एकदा आखून घ्यायचा असतो समोरचा आपल्याला. ॲज इट इज व्यवस्थित मुंडा मिळण्यासाठी आपल्याला जेवढा समोरून पाहिजे आहे तेवढा, हा आहे 1.25 इंचाचा, त्याच्या आतमध्ये अर्धा इंच घ्यायचं आणि हा आपला समोरचा मुंडा होणार आहे. ही आहे आपली मुंडा खोली. तर अशा पद्धतीनं पहा, इथे मुंडा खोली आपण करून घेऊया. ओके. त्यानंतर गळ्याचं मार्किंग इथे करून घेऊ. तर गळा 6 इंच आहे समोरचा. आडवा तुम्हाला रुंद हवा असेल तर अजून रुंदी वाढवू शकता खालच्या बाजूने गळ्याची. वरच्या बाजूने मात्र तेवढीच ठेवायची, शोल्डर उतरण्याची भीती असते जर आपण नॉड लावणार नसू तर, आणि बॅकचा गळा तुमचा रुंद असेल तर. खालच्या बाजूने तुम्हाला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. 1.25 इंच पण घेऊ शकता, 1.5 इंच घेऊ शकता. जेवढं तुम्हाला आपली जी क्रॉस पट्टी असते, योगपट्टी, त्यामध्ये वाढवण्यासाठी जेवढं लागतं तेवढं तुम्ही घ्या, परंतु 1.5च्या आतमध्येच लागतं, जास्त अंतर लागत नाही. आता 2.5 इंचाची योगपट्टी जी आहे ती अशी इथे आखून घेऊया आणि सरळ करून घेऊ. इथे वायचा आकार द्यायचा आहे. ही झाली आपली योगपट्टी. ही बरोबर मापाची योगपट्टी आपली निघालेली आहे. जे अंतर आपण खाली वाढवले ते आपण योगपट्टी शिवण्यासाठी लागणार आहे त्यासाठी वाढवून घेतलेला आहे. पहा, 1.25 इंच, कारण मी अंडरग्राऊंड फिटिंग करणार आहे योगपट्टीची, त्यासाठी मी 1.25 इंच वाढवले, नाहीतर जनरली 1.25 इंच वाढवलं तरी सफिशियंट असतं. तर योगपट्टी इथे कट करून घेऊया. तुम्हाला जर काही गोष्टी लक्षात येत नसतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता की हे असं का आहे किंवा काय, तर त्यावर रिप्लाय देऊन तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न मी नक्कीच करणार आहे. गळा कट करून घेऊ. इथे गळा पहा, अतिशय सुंदर गोल आपला व्यवस्थित इथे ड्राफ्टिंग झालेला आहे. व्यवस्थित ड्राफ्टिंग झालं की कटिंगसुद्धा व्यवस्थित होतं. टक्सचं मार्किंग करायचं आहे. साईडचं कापड कापून नाही घ्यायचं, कारण टक्ससाठी आपल्याला काही अंतर ॲड करायचं असतं, वाढवायचं असतं, म्हणून फक्त या बाजूचं, गळ्याच्या बाजूचं जे एक्स्ट्रा आहे ते कट करून घ्या. आता टक्ससाठी मार्किंग करूया. तर ते अर्धा इंच सोडून पुढे 4 इंचावर आपल्याला मार्क करायचे. 4.5 इंचावर इथे आपल्याला मार्किंग करायचं आहे आणि दोन्ही बाजूने 1.5 इंच घ्यायचे. अर्धा इंच पण तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला जास्त पफ नको असेल तर, परंतु 36 इंच साईज आहे तर पफची गरज आहे, म्हणून 1.5 इंच दोन्ही बाजूने मी असं वाढवून घेतले. पहा, हा झाला मधला टक्स. वरती 2.5 इंचाचा घेतला आहे उभा. आता जिथे 2.5 इंच संपले तिथून वरती 1 इंचावर एक मार्क करायचं आणि त्याच्या दोन्ही बाजूला 1.5 इंचावर एक मार्किंग करायचं. हे आपल्याला याच्या म्हणजे टक्सच्या मध्ये किती अंतर लागणार आहे त्यासाठीचं हे मार्किंग आहे. तर पहा, बरोबर आपलं असं इथे मार्किंग झालेलं आहे. आता जो खालचा टक्स वाढवला आहे आपण, त्यासाठी 1 इंच मी या बाजूने वाढवते, कारण 1 इंच आपण पाठीमागच्या ह्याच्यामध्ये वाढवला होता, तर तो सुद्धा यातच ॲड होतो, कारण आपण तोच पार्ट समोर ठेवून कट केलेला आहे. वरच्या बाजूने जो काखेतला टक्स आहे तो मारण्यासाठी सुद्धा अर्धा इंच अंतर लागणार आहे, ते सुद्धा मी वरच्या बाजूने वाढवले. खालच्या बाजूने 1 इंच वाढवले. 1.5 इंचचा टक्स आहे, तर तुम्ही म्हणाल 1 इंच का वाढवलं, तर मी तुम्हाला सांगितलं पाठीमागच्या डार्टसाठी आपण 1 इंच ऑलरेडी वाढवलेला आहे, ते आपल्याला ह्याच्यातच ॲड करायचं आहे. तर जोडण्यासाठी वगैरे असं 2 इंच आपलं हे वाढलेलं आहे. 1 इंच आत्ता वाढवलेलं आणि 1 इंच अगोदरचं, तर व्यवस्थित आपला टक्स तो येणार आहे. जर काही एक्स्ट्रा कानाकोपरा निघाला तर तो शिवताना आपल्याला कट करायचा आहे. आता आपलं पाठीचं कटिंग झालं आहे, समोरचं झालं आहे, योगपट्टीसुद्धा झाली आहे. आता आपण बाहीचं कटिंग करून घेऊ. अत्यंत सोपी पद्धत आहे. एकदा कापड सरळ करून घ्या, कट करून घ्या व्यवस्थित. ओके. आता स्लीव्ज पाहायची आपली कितीची आहे काय वगैरे, कापड कसं पुरतं आहे तशा हिशोबाने.
तर आता काय करायचं आहे, खालच्या बाजूने दुमडण्यासाठी आता अस्तरचं ब्लाऊज आहे तर अर्धा इंच सफिशियंट असतं. तुम्ही एक दाबाचंच जोडत असाल तर एक दाबच अंतर वाढवा. मी बरोबर मला जेवढं लागतं तेवढं वाढवलं आहे. आणि बाही 8.5ची आहे म्हणजे तयार बाही. तर टाकलेल्या मापाच्या वर 8.5 टाकले आणि जिथे 8.5 टाकले तिथून वरती अर्धा इंच अजून एक मार्क केलं आहे वरच्या बाजूने जोडण्यासाठी. ते अर्धा इंच वाढवलेलं आहे. हा आहे आपला दंडगेर. दंडगेर इथे असा मोजून घ्यायचा म्हणजे बाहीची जी फिटिंग आहे समोरच्या बाजूने ती बरोबर तिथे अशी हे करून घ्यायची. त्यानंतर आता हा जो मुंढा राऊंड आहे तो कसा मोजायचा, तर ब्लाऊजवर पण तुम्ही मोजू शकता. तर पहा 8 इंच येतोय बरोबर, म्हणजे बाहीच्या काखेपासून वरती शोल्डरपर्यंत मोजून घ्यायचा. 8 इंच येते. त्यानंतर पाठीचा जो पार्ट आहे तर तुम्हाला मी दोन्ही याच्यावरून मोजून दाखवते की कोणत्या याच्यावर कमी जास्त होतोय मुंढा आणि कोणत्या मापावर आपल्याला मुंढा कट करायचा असतो. तर आता ही आहे आपली समोरची बाजू. 2 इंच शिलाई मार्जिनचं इकडचं सोडून द्या. वरती अर्धा इंच शोल्डरसाठी सोडून द्या. तिथून असा टेप ठेवा आणि बरोबर असा फिरवत फिरवत या चिन्हापर्यंत आणा. तर 8.5 इंच आपलं इथे मुंढा राऊंड जो आहे तो निघतोय. आता हा आहे बॅक साईडचा पार्ट. तर त्यावरून सुद्धा तसंच मोजून घेऊ म्हणजे वरती अर्धा इंच सोडून आणि या बाजूने 2 इंच शिलाई मार्जिनचं सोडून तर 8च इंच येते. 8च इंच येते. तर असं का, तर पुढच्या पुढील जो आपला मुंडा आहे त्यामध्ये आपण तो खोलवलेला आहे थोडासा अर्धा इंच पाठीमागच्या मुंड्यापेक्षा. त्यामुळे अर्धा इंच अंतर जास्त लागणार आहे. तर आता याच्यावर आपल्याला पुरत नाही आहे तर काय करायचं, बरोबर जिथपर्यंत येतं तिथपर्यंत. आता हे बरोबर आपली मापाची बाही निघाली आहे परंतु त्यासाठी लागणारं शिलाई मार्जिन यामध्ये ॲड झालेलं नाही. तर याला आपण काय करूया, जॉईंट देऊया म्हणजे बरोबर आपली जी बाही आहे ती व्यवस्थित आपल्याला शिवता येईल आणि बरोबर मापात बसेल. तर अशा पद्धतीनं वरच्या बाजूने 2 इंचाचं शिलाई मार्जिन आपल्याला लागणार आहे. खून करून घ्या. 2-2.5 इंचाचं जे तुम्ही ब्लाऊजमध्ये वाढवलं आहे तेच बाहीमध्ये वाढवायचे. आणि बाहीमध्ये थोडंसं एक्स्ट्रा घेतलं तरीही चालतं कारण बाही जोडताना जर तुम्ही नवीन शिकत असता त्यावेळी काय होतं, कमी जास्त होऊ शकते, कमी पडू शकते. ओढून ताणून जोडली की मग ती व्यवस्थित येत नाही म्हणजे असे रिंकल्स वगैरे पडतात. तर बाही नेहमी आपल्या मापापेक्षा अर्धा-पाऊण इंच जास्तच घ्यायची. कुठे, तर उंचीला नाही तर आडवी जी रुंदी आहे आपली त्याला. तर पहा अशा पद्धतीनं हा आहे आपलं पीस. याच्यावर आता कटिंग करून घेणार आहे आम्ही. तर याचा जो व्हिडिओ आहे तो स्किप झाला होता वरच्या गुलाबी ब्लाऊजचा राणी कलरच्या. तर जो ब्लॅक कलरचा, दोन्ही ब्लाऊज आपण एकाच वेळी कट केलेले आहेत. तर तो जो ब्लॅक कलरचा ब्लाऊज आहे त्याच्यावर मी तुम्हाला पार्ट कसे ठेवायचे ते कट करून दाखवणार आहे. सगळं मार्जिन वगैरे जे काही आहे ते आपण मापातच वाढवलेलं आहे. त्यामुळे इथे आपल्याला कुठेच काहीच वाढवायचं नाही. फक्त पार्ट आहे असे ठेवून घ्यायचे पीसानुसार. पीस जास्त असेल तर साईडने जास्त अंतर सोडा. पीस जास्त नसेल तुमच्याकडे अवेलेबल तर थोडंच अंतर तुम्ही बाजूने सोडून अशा पद्धतीने कट करून घेऊ शकता. तर पहा मैत्रिणींनो, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुमचे खूप खूप धन्यवाद. पण जाताना व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण नवनवीन व्हिडिओ मी सतत अपलोड करत असते. आणि जर तुम्हाला ब्लाऊज शिकायचे असतील व्यवस्थित आणि सोप्या पद्धतीने अगदी कुठेही न चुकता परफेक्ट ब्लाऊज यायला हवं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी अगदी सोप्या भाषेत आणि व्यवस्थित ब्लाऊज शिवायचे तुम्हाला ह्याच्यावर शिकवणार आहे. तर तुम्ही केलेल्या कमेंटवर सुद्धा मी व्हिडिओ बनवत असते की कोणत्या साईजचा वगैरे तुम्हाला व्हिडिओ हवा आहे. तर तुम्हाला काही समजलं नसेल त्यासाठी तुम्ही मला कॉमेंट करा आणि कुठल्या साईजचा कुठल्या पॅटर्नचा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे त्यासाठी सुद्धा कमेंट करू शकता. तर पहा व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुमची एखादी मैत्रीण शिकत असेल तर तिलासुद्धा माझं चॅनल रेकमेंड करा. तुमची बहीण शिकत असेल त्यांनासुद्धा माझं चॅनल रेकमेंड करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.